नमस्कार मित्रहो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रहो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आग्रहाची विनंती। मित्रहो, आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स, थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स। तर मित्रहो, हल्ली आपल्या सगळ्यांकडे टू व्हीलर, फोर व्हीलर म्हणजे हे जनरली अवेलेबल आहेतच। टू व्हीलर तर प्रत्येकाकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक गाडीचा विमा करणं हे बंधनकारक आहे सरकारतर्फे, परंतु बरेचसे लोक हे गाडीचा विमा करत नाही। विम्यामध्ये दोन प्रकार असतात मित्रहो, एक कॉम्प्रेसिव्ह आणि एक थर्ड पार्टी। कॉम्प्रेसिव्हमध्ये गाडीचं संपूर्ण नुकसान आणि त्याचबरोबर थर्ड पार्टी नुकसान हे दोन्ही अवेलेबल असते आणि एक थोड्या कमी किमतीमध्ये मिळतो, तो एक थर्ड पार्टी इन्शुरन्स। थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये गाडीचं जे डॅमेज आहे, नुकसान आहे ते आपल्याला मिळणार नाही आणि थर्ड पार्टी म्हणजे इन्क्लुडिंग व्हेकल ओनर, थर्ड पार्टीला जी इंजुरी झाली, थर्ड पार्टीचं जे नुकसान झालं ते सगळं क्लेम त्यामध्ये थर्ड पार्टीमध्ये कव्हर होतो। म्हणून थर्ड पार्टी इन्शुरन्स हा अत्यंत आवश्यक आहे मित्र आपल्या गाडीसाठी, ती मग टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर असो। परंतु बरेचसे लोक हे इन्शुरन्स करत नाही। आपली गाडी इथेच चालते, आपल्या गाडीने काय होते, असे बरेचसे बहाणे निमित्त हे लोक सांगत असतात। पण मित्र हो, इन्शुरन्स ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्या दंडात्मक कारवाई होऊ नये याकरता आपण इन्शुरन्स काढणे असं बिलकुल नाही। आपली सुरक्षा त्याचबरोबर इतरांची सुरक्षा हे एक आपलं कर्तव्य आहे। आपण आपल्या गाडीमुळे कोणाला नुकसानही झालेलं नाही पाहिजे, त्यामुळे इतरांचीही काळजी घेणं ही एक आपली सुरक्षा आहे। मित्र, आपल्याला माहिती आहे की थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये काय असते ते। सर्वप्रथम मी ते तुम्हाला हे सांगत आहे की महाराष्ट्र सरकारने थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे अनइन्शुअर्ड म्हणजे इन्शुरन्स नसलेली गाडी जर आपण चालवली तर आपल्याला 2000 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो आणि तो पहिल्यांदा। आणि जर पुन्हा पुन्हा तुम्ही ती चूक करत असाल तर सरकारने हे प्रावधान आणलं आहे की त्याला 4000 रुपयापर्यंतचा दंड द्यावा। मित्र हो, मोटर वाहन ॲक्टच्या कायद्यानुसार मित्र हो, मोटर वाहन ॲक्टच्या कलम 1988च्या कायद्यानुसार आणि सेक्शन 146 नुसार सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या सर्व वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे हे कंपल्सरी आहे। आणि त्याचप्रमाणे सेक्शन 196 अन्वये जर तुमच्याकडे गाडीचा इन्शुरन्स नसेल आणि तुम्ही गाडी ड्राईव्ह करत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करणे ही सुद्धा कंपल्सरी आहे। मित्र हो, थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये जे गाडीचे ओनर असतात त्यांचं काही नुकसान झालं, त्यांना काही इंजुरी झाली ती कव्हर होते, गाडीमधले पॅसेंजर कव्हर होतात आणि आपल्यामुळे दुसऱ्याला जर काही नुकसान झालं तर त्यांचं सुद्धा जे डॅमेज झालेलं आहे आपल्यामुळं ते सुद्धा इन्शुरन्स रिस्क कव्हर होते। म्हणून ही थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे मित्र हो। म्हणजे आपण सामाजिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या दोन्हीकडून जर विचार केला तर आपल्या गाडीचा आपण थर्ड पार्टी इन्शुरन्स करून घेणे, मग ती टू व्हीलर असो अथवा फोर व्हीलर असो, हे अत्यंत आवश्यक आहे। आणि इन्शुरन्स आता सगळं ऑनलाईनचा जमाना आहे, इन्शुरन्स आपल्याला कुठेही काढून मिळतात। बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्या आहे, घर बसल्यासुद्धा आपल्याला इन्शुरन्स काढता येतो। जर तुम्हाला इन्शुरन्स घर बसल्या काढायचा असेल तर तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क करू शकता। ऑनलाईन पेमेंटची सुविधा माझ्याकडे उपलब्ध आहे।
थर्ड पार्टी इन्शुरन्स हा आपण घर बसल्या काढू शकतो मित्रहो. म्हणून जर अजूनपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स केला नसेल तर त्वरित थर्ड पार्टी इन्शुरन्स आपल्या गाडीचा करून घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो. तुम्ही ऑनलाईन करू शकता, जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन करू शकता किंवा माझ्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स करू शकता मित्रो. तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन मी तुमच्या गाडीच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सबद्दल मी तुम्हाला सांगितली मित्रो. अशीच नवनवीन विषयाची काही बेसिक इन्फॉर्मेशन माझ्याकडे आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही आग्रहाची विनंती.